पूर्ण केला मनोरथ. घरा आले कृपाळू. प्रस्तुत आज कीर्तन रूपी सेविकर्ता घेतलेला अभंग. पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त शिरोमणी संत शिरोमणी देहू निवासी वैराग्याची महामेरू जगताचे जगद्गुरु छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्य गुरु. इंद्राणीच्या तटावरती सुटलेलं भक्तीचं वादळ अखिल विश्वाला सुशोभित करणारा नंदाचा नंदादीप पंचमवेद निर्माते हिंदू हृदय सम्राट श्री तुकोबराय आणि ह्याच तुकोबरायांचे शिष्य श्री संत निळोबराय. विठ्ठल विठ्ठल निळोबराय म्हणतात त्या मृत्यूलोकामध्ये जन्माला येताना माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी मनोरथ असावा आणि तो मनोरथ ज्या दिवशी माणसाचा पूर्ण होतो त्या दिवशी निळोबराय म्हणतात तो मनोरथ आमचा पूर्ण झाला. पूर्ण केला मनोरथ. महाराज तुम्ही म्हणले तुमच्या जीवनातला मनोरथ पूर्ण झाला. त्याच्या बाबतीत तुम्ही सांगितलं की माझ्या जीवनात मी मनोरथ पूर्ण केला होता तो खऱ्या अर्थानं पूर्ण झाला. त्याचा लाभ तुम्हाला काय मिळाला? महाराज म्हणतात माझ्या जीवनातला नुसता मनोरथ पूर्ण नाही झाला तर तो मनोरथ पूर्ण झाल्यानंतर जे संत आहे घरा आले कृपाळू ते संत आमच्या घराला आले. पण महाराज ते संत कसे? तर महाराज म्हणतात ते संत कृपाळ आहे. महाराज तुमच्या जीवनातला मनोरथ तुम्ही केला तो पूर्ण झाला. संत घराला आले संत कृपाळे हे तुम्ही सांगितलं. पण पुढे लाभ काय घडला? महाराज म्हणतात सांभाळिले त्या संतांनी आम्हाला सांभाळलं. आणि महाराज म्हणतात सांभाळिले अनाथा. आम्ही अनाथ होतो पण त्या संतांनी खऱ्या अर्थानं आम्हाला सांभाळलं. आणि महाराज आता सांभाळलं तुमच्या जीवनातला मनोरथ पूर्ण झाला. घराला आले कृपाळे सगळं मान्य. पुढे महाराज म्हणतात आता खऱ्या अर्थानं जीवन परिपूर्ण झालं. केला निळा पावन अभंगाचा सरळ अर्थ. विठ्ठल म्हणून आजची ही सेवा कशाच्या निमित्तानं आहे? किम निमित्तानं आपण सर्व एकत्रित जमलेलो आहोत. सर्वांना ज्ञाते ठाऊके माहिती आहे परंतु सांगणं ही वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. या न्यायाने या नात्याने प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पुनीत पावन झालेल्या या आपल्या नाशिक जिल्ह्यात पवित्र असणारा सिन्नर तालुका आणि या सिन्नर तालुक्यामध्ये असणारं पवित्र असणारं श्री क्षेत्र आगसखिंडगाव या गावामधील प्रतिष्ठित असणारे दोन व्यक्तिमत्व. एक आदरणीय श्री एकनाथ गोविंद जाधव आणि दुसरे आदरणीय श्री संतू मामा किसन गवारे. या दोन्ही मंडळींनी खऱ्या अर्थानं उत्तमात उत्तम असणारी नर्मदा मैयाची पायी परिक्रमा खऱ्या अर्थानं पूर्ण केली आणि त्यांच्या नर्मदा परिक्रमेच्या सांगतेचं आज हे कीर्तन. विठ्ठल नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना ती का करावी कशी करावी सगळा पुढे संदर्भ आपल्याला ऐकायला मिळणार आहे. परिक्रमा करत असताना काय काय अनुभव येतात, काय भगवंत कसा दर्शन देतो, मैया कशी दर्शन देते, सर्व अनुभव आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे. पण खऱ्या अर्थानं महत्त्वाचा प्रश्न असा आहे की गंगा पूजन या ठिकाणी तीर्थयात्रेला गेल्यानंतर का करावं? जसं मी नेहमी सांगत असतो एखादा यज्ञ केला की तो यज्ञ करत असताना संपूर्ण मंत्र झाले की त्या यज्ञाच्या शेवटी या ठिकाणी ज्यावेळेस ब्राह्मणांची पूर्ण आहुती होते त्यावेळेस त्या यज्ञाचं फळ मिळतं. जसं 7 दिवसाचा सप्ताह केला पण काल्याचं कीर्तन जर झालं नाही तर कीर्तन पूर्णत्वाला सप्ताह पूर्णत्वाला जात नाही. जसं सप्ताह झाला की काला झाल्यानंतर पूर्णत्व आहे तसं तीर्थयात्रा केल्यानंतर आणलेल्या गंगेच्या उदकाचं पाण्याचं पूजन झालं की मग फळे. विठ्ठल मग गंगा पूजन का करावं याचं कारण आहे. बऱ्याच वेळा आपण दृष्टांत ऐकत असतो, सिद्धांत ऐकत असतो गंगा पूजन का करावं. खरं तर गंगा पूजनाचा नियम असा आहे ज्या व्यक्तीनं चारीधाम यात्रा केली, 2 धाम केली किंबहुना नर्मदा मैयाची परिक्रमा केली, जी तीर्थयात्रा केलेली असेल ती आपण या ठिकाणी गंगा पूजन केलं यात नवल नाही. ज्यावेळेस पांडुरंग परमात्म्याने संत नामदेव महाराजांना सांगितलं नामा खऱ्या अर्थानं अजून तुला संतांच्या संगतीची गरज आहे. एक काम कर तू ज्ञानोबरायांसोबत निवृत्तीनाथांसोबत तीर्थयात्रा कर, सप्तपुऱ्या कर, 12 ज्योतिर्लिंग कर, जा तीर्थयात्रा कर. त्यावेळेस माझ्या नामदेवरायानं सांगावं देवा मी सगळ्या तीर्थयात्रेला जाईल, ज्ञानोबरायन समावेश जाईल पण नेगे मी याचे दरुशन
म्हणले देवा कटेबरी कर नाही ज्या देवाचे नेगेमी तयाचे दर्शन. तीर्थयात्रा करत असताना देवाच्या कमरेवरती हात नाही, त्यांनी मराठीत दिलं, मी प्रमाणात दिलं. हा, ज्या देवाचे कमरेवरती हात नाही, जो देव विटेवरती उभा नाही, मी त्याचं दर्शन घेणार नाही. म्हणजे मला सांगण्याचा मुद्दा असा आहे, तीर्थयात्रा ही संतांनाही करावी लागली. गंगापूजन संतांनी केलं, पण परिणाम आहे का गंगापूजन का करावं याचं कारण आहे. आज तीर्थयात्रा वरून आल्यानंतर जर गंगापूजन केलं जर नाही तर केलेल्या तीर्थयात्रेचं फळ त्या परिवाराला, त्या कुळाला, त्या गावाला, त्या पुण्यभूमीला या ठिकाणी मिळत नाही. म्हणून तीर्थयात्रा केल्यानंतर गंगापूजन का करावं, गंगापूजन करत असताना ते कसं करावं याची नियमावली शास्त्रानं सांगितली. गंगेचं उदक ज्या तीर्थावरून आणलंय त्या गंगेची प्रथमतः खऱ्या अर्थानं घरामध्ये त्याची गंगेची पूजा करावी, त्या गंगेची पाण्याची पूजा करावी. का करावी आता याचा अर्थ आहे का? घरामध्ये गंगेच्या उदकाचं पूजन झालं, गंगेच्या पाण्याचं पूजन झालं की शास्त्र सांगतं जसं तीर्थयात्रेला जात असताना या परिवारातील फक्त 2च लोक गेले होते, पण त्या गंगेच्या उदकाचं आज त्या वास्तूमध्ये खऱ्या अर्थानं पूजन झालं, त्या पाण्याचं, त्या तीर्थाचं, गंगेमध्ये आणलेल्या त्या तीर्थाचं उदकाचं पूजन झालं की पुण्य फक्त एकाला नाहीये, संपूर्ण परिवाराला असते पुण्य. अजून पलीकडचं आहे का? शास्त्र असंही सांगतं, दुसरा नियम सांगितलाय, गंगा पूजन करत असताना ग्राम प्रदक्षिणा करावी लागते. का करावी लागते? जसं आणलेलं गंगेचं उदक तीर्थयात्रेला फक्त घरातली एकच व्यक्ती गेली पण पुण्य घरातल्यांना सगळ्यांना द्यायचंय, तसं आणलेलं गंगेचं उदक गावाला ग्राम प्रदक्षिणा का करावी याचं कारण असं आहे, तीर्थयात्रेला गावातील एकच व्यक्ती गेली होती पण संपूर्ण तीर्थयात्रेचं पुण्य गावालाही मिळावं याकरता ग्राम प्रदक्षिणा. विठ्ठल विठ्ठल म्हणून आज गंगा पूजन आहे. या गंगा पूजनाच्या निमित्तानं बरीचशी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. तसं तर मी त्यांना सुरुवातीला म्हटलं होतं तुम्ही दुसरा महाराज बघा, घरचं असलं की थोडं जड जातं बोलायला, त्याच्यामुळं तुम्ही दुसरं बघा कोणीतरी. ते झालंही होतं, ठरलंही होतं, पण आगसखिंड गावचं विशेष प्रेम आणि आगसखिंड गावकरांनी सांगितलं नाही नाही शिवा महाराजांचे 7ही दिवस कीर्तनं झाले तरी आम्हाला कंटाळा येणार नाही. मी म्हणलं आता पुढे लगेच सप्त्यात कीर्तन येईन बुवा, आताही कीर्तन परत 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 परत, आणि एका बाबाला लोक वैतागतात म्हणून एका बाबानं जास्त दिवस सारखं सारखं एखाद्या गावात जाऊ नये. म्हणून मी म्हटलं कुणाचं तरी नाही, म्हणले सगळ्या भजनी मंडळाचा आग्रह आहे, विशेष भाऊसाहेब भाऊंचा आग्रह आहे, सगळ्या मंडळीचा आग्रह, एक काम करा भजनी मंडळाच्या प्रेमापोटी म्हणले लहानू सरपंचांचा आग्रह आहे, एक काम करा तुम्हीच कीर्तन करा. मला हरकत नाही, यथोचित यथा अवकाश आपल्याला कीर्तन श्रवण करायचंय. ही कीर्तन श्रवण करत असताना या कार्यक्रमाकरता विशेष रूपाने ज्यांची उपस्थिती आहे, प्रामुख्यानं उपस्थिती आहे ते हरिभक्तपरायण आदरणीय पंढरीनाथ महाराज साने महाराजांना वंदन आहे. त्याचप्रमाणे आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव, आपल्या इगतपुरी तालुक्याचे एक रत्न हरिभक्तपरायण आदरणीय आमचे मोठे बंधू सुदाम महाराज गाडगे पूजनीय महाराज उपस्थित आहे. एकदा महाराजांनाही धन्यवाद देऊया. त्याचप्रमाणे गोड ज्यांनी सुंदर पहिली पंचपदी गायली, महाराष्ट्रात ज्यांचं गान क्षेत्रात नाव आहे, हरिभक्तपरायण आदरणीय माझे जिवलग मित्र संदीप महाराज लोकरे पूजनीय महाराज उपस्थित आहे, त्यांनाही वंदन. त्याचप्रमाणे पहिली चाल ज्यांनी सुंदर गायली ते हरिभक्तपरायण आदरणीय आमचे संजय महाराज शिंदे पूजनीय महाराजांना वंदन आहे. आणि ज्यांचा मृदुंग ऐकल्यानंतर खणखणीत मृदुंग जसा माणसासारखा बोलतो अशा हरिभक्तपरायण आपल्या नाशिक जिल्ह्याचं रत्न शुभम महाराजकड महाराजांनाही वंदन. त्याचप्रमाणे इकडे देवठाण देवपूर वरून आलेले सगळे माझ्यावरती प्रेम करणारे वारकरी आणि विनेकरी बाबा आणि साऊंडवाले दादा सगळ्यांना धन्यवाद देऊन अभंगाकडे वाटचाल. विठ्ठल आता महत्वाचा प्रश्न असा आहे, महाराज तीर्थयात्रा केल्यानंतर गंगेचं पूजन करावं. तुम्ही पहिलं कारण सांगितलं की त्या गंगा पूजनानं तीर्थयात्रेला जरी एखादी व्यक्ती गेलेली असेल पुण्य घराला आहे, पुण्य गावाला आहे, पण महाराज अजूनही काहीतरी पुण्य असेल ना. जसं गावाला पुण्य आहे, जसं घरातील लोकांना पुण्य आहे, तसंच आजचं गंगा पूजन जर केलं तर गेलेल्या पूर्वजांना सुद्धा पुण्य आहे. विठ्ठल विठ्ठल प्रसंग एक दिवस असा घडला, श्रीमद भागवतात वर्णने सगर नावाचा एक राजा आहे. सगर राजानं खऱ्या अर्थानं 99 अश्वमेध यज्ञ केले आणि 100वा यज्ञ बाकी आहे. आणि 100वा अश्वमेध यज्ञ सोलू असताना तिकडे बातमी इंद्राला कळाली, 100 अश्वमेध यज्ञ जर पूर्ण झाले तर आपलं इंद्रपद जाईल. ऐका बारकाईनं भागवतातलं वर्णने. आणि जर आपलं इंद्रपद जर कदाचित गेलं तर सगळ्या देवांचा राजांचं इंद्रपद खऱ्या अर्थानं या सगर राजाला मिळेल. मग काय करायचं? त्यानं सुंदर संकल्पना केली. त्या यज्ञामध्ये जो घोडा या ठिकाणी सोडायचा होता, जो अश्व सोडायचा होता, तोच पळवला. पळवल्यानंतर तो जो या ठिकाणी
अश्व होता तो पळवला आणि पळवल्यानंतर एका साधूच्या आश्रमामध्ये तो खऱ्या अर्थानं कपिल महामुनींच्या आश्रमात तो नेऊन ठेवला. थोडं बारकाईनं ऐका. आणि तो अश्व तिथं सोडल्यानंतर तिथं लपवल्यानंतर यज्ञामध्ये सोडलेला अश्व कुठे गेला हे बघण्याकरता त्याच सगर राजाच्या पोटी जन्माला आलेले 60,000 ऋषीपुत्र पाहण्याकरता निघाले. बाबा 60,000 ऋषीपुत्र जात आहे. जर अश्वमेध यज्ञ जर पूर्ण झाला नाही तर 100 यज्ञ केल्याचं पुण्य मिळणार नाही. राजा सगराला इंद्रपद मिळणार नाही. देवांचा राजाचं राजपद मिळणार नाही. मग काय करायचं? आता मात्र 60,000 ऋषीपुत्र सैरावैरा पळू लागले आणि सैरावैरा पळत असताना बरोबर कपिल महामुनींच्या आश्रमात जाऊन पोहोचले. पाहताय यज्ञाला सोडलेला घोडा आहे तो तिथं सापडला. 60,000 ऋषीपुत्रांनी मागचा पुढचा विचार न करता सांगितलं, कपिल महामुनी हा घोडा तुम्हीच चोरलेला आहे, हा अश्व तुम्हीच चोरलेला आहे, तुम्ही चोर आहात. आणि साधूशी नकळे दुर्जनाची बुद्धी. साधू महाराजांनी मागचा पुढचा विचार केला नाही. मी अश्व जर चोरलेला नाही तर चोरीचा आळ मी का घ्यावा? आता मात्र सहन झालं नाही आणि सहन झालं नाही म्हणून त्या कपिल महामुनींनी 60,000 ऋषीपुत्रांना जळून भस्म केलं. आणि भस्म केल्यानंतर गेलेले 60,000 ऋषीपुत्र काय येतीना म्हणून ते बघण्यासाठी त्याच कुळामध्ये जन्माला एक राजा आला. विठ्ठल विठ्ठल आणि त्या राजाच नव्हतं समंजस नावाचा राजा. पुढे त्यानं बघितलं खऱ्या अर्थानं आपले 60,000 ऋषीपुत्र आपले भाऊ गेलेले आहे. कुठं बघावं यांना? सैरावैरा बघितलं. तिथं बघितलं अरे कपिल महामुनींच्या आश्रमात जाऊन विचारलं घोडा जरी येतोय तर माझे बंधू कुठं आहे? सांगितलं त्यांनी मी चोरी केलेली नसताना माझ्यावरती चोरीचा आळ घेतला म्हणून मी यांना शाप दिलाय, जळून भस्म केलाय. हे 60,000 राखेचे ढीग दिसताय हे दुसरे तिसरे कोणी नाही, तुमचेच बंधू 60,000 ऋषीपुत्र आहे. या ठिकाणी माफी असावी. स्वामी महाराज चुकलं असेल त्यांच्याकडून पण जळून भस्म करायला नव्हतं पाहिजे. अहो यज्ञ अपुरा पडलाय. मला एक काम करा, घोडा जो अश्व आहे तो घेऊन जा, यज्ञ पूर्णत्वाला न्या. पण 60,000 ऋषीपुत्र आता कदापि जिवंत होऊ शकत नाही. त्यावेळेस त्या राजानं सांगितलं, असमंजस नावाच्या राजानं, हे बाबा एक काम करा स्वामी महाराज मी माफी मागतो त्यांच्या वतीनं, पण यांना जीवदान द्या. आता मात्र कपिल महामुनी सांगताय बाबा एक काम कर, यांना जर जीवदान पाहिजे असेल तरी अशी जिवंत होणार नाही. ज्या दिवशी स्वर्गातली जी गंगा आहे त्या गंगेचा ओघ यांच्यावरून जाईल, गंगेचं पाणी यांच्यावरून ज्या दिवशी फिरेल त्या दिवशी गेलेले 60,000 ऋषीपुत्र जिवंत होतील. विठ्ठल आता मात्र असमंजस नावाच्या राजानं गंगेची साधना सुरू केली. गंगा यायला तयार नाही. त्याच कुळामध्ये एक राजा जन्माला आला. त्याचं नाव होतं आयुष्मान नावाचा राजा. आयुष्मानानं गंगेची साधना केली, गंगा काही प्रसन्न होईना. त्याच कुळामध्ये एक राजा जन्माला आला. त्याचं नाव होतं दिलीप नावाचा राजा. दिलीपानं गंगेची साधना केली, गंगा प्रसन्न होत नाही. आता दिलीपाच्या पोटी एक राजा जन्माला आला आणि त्याचं नाव होतं भगीरथ नावाचा राजा. त्या भगीरथानं खऱ्या अर्थानं भगवान श्री गंगेची आराधना केली. हे गंगे माते 60,000 ऋषीपुत्र जळून भस्म झालेले माझे पूर्वज गेलेले, ज्या दिवशी तुझ्या गंगेचा ओघ त्यांच्यावरून जाईल त्या दिवशी गेलेल्या 60,000 ऋषीपुत्रांना मुक्ती मोक्ष मिळेल. हे गंगा माते फक्त माझ्यासाठी एकदा ये. गंगा मातेनं सांगितलं अरे काळजी करू नको भगीरथा, मी तुझ्यासाठी येईल, पण मला अडवण्यासाठी मला थांबवण्यासाठी तुला विशेष प्रयत्न करावे लागतील. काय करावं लागेल माते? एवढंच करावं लागेल. ऐक ए भगीरथा, मी स्वर्गातून एकदा निघाले, माझा गंगेचा ओघ फार जलद आहे, फार मोठा आहे, आणि कदाचित जर मला अडवलं नाही, थांबवलं नाही, मला पूर्ण विराम दिला नाही, मी डायरेक्ट पाताळात जाईल. मग मला या मृत्यू लोकात अडवण्यासाठी काहीतरी तू कर. मग त्यावेळेस तो भगीरथ नावाचा राजा त्याने एका साधनेची उपासना केली. कोणती देवता? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय,
नमाची नम पार्वते हर 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 हर. पवित्र असणारी गंगा भगीरथासाठी मृत्यू लोकात येणार, पण शिवांची साधना सुरू झाली. शिव प्रसन्न आहे. हे भगीरथा, आलोय तुझ्यासाठी, काय मागायचं माग. भगीरथानं सांगितलं, देव आज बोलवण्याचं कारण एवढंच आहे, पवित्र असणारी स्वर्गातली गंगा या मृत्यू लोकात येते, पण तिचा ओघ फार जलद आहे आणि तिला थांबवायचंय, तिला तुम्ही अडवायचं. एक काम करा. काय करू भगीरथा? शब्द टाक. भगीरथानं शब्द टाकला. दुसरं तिसरं काहीच नको. एक काम करा, पवित्र असणाऱ्या गंगेला जटेत धारण करा. स्वर्गातून निघालेली गंगा भोलेनाथांनी आपल्या जटेत धरली आणि जटेतून तिचं प्रागट्यकरण झाल्यानंतर तीच खऱ्या अर्थानं आपल्या ब्रह्मगिरीवरती निघाली. तिथून तशी ती गुप्त झाली. कालांतरानं पुढे 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 ती आली आणि त्याच त्र्यंबकेश्वर मध्ये असणारं पवित्र कुशावर्त नावाचं तीर्थ पुन्हा तिथं बाहेर पडली. तिथून जशी गुप्त झाली, आजही त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर 12 ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग जिथे ब्रह्मा विष्णू महेश याचा वास आहे, त्याच्या खालून पुन्हा निघाली, पुन्हा गुप्त झाली. आणि जशी गुप्त झाली आणि मग पुढे ती नाशिकच्या पंचवटीला येऊन हळूहळू हळू त्या गंगेचा ओघ 60,000 ऋषीपुत्र जिथं जळून भस्म झालेले होते तिथपर्यंत पाण्याचा ओघ त्या 60,000 ऋषीपुत्रांच्या राखेच्या ढिगाऱ्यावरून तो ओघ गेला आणि मेलेले 60,000 ऋषीपुत्र पुन्हा जिवंत झाले. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे आजच्या गंगा पूजनानं पूर्वजांचा उद्धार पण सांगितला आहे. म्हणून गंगा पूजत घराला पुण्य देतात, कुळाला पुण्य देतात, गावाला पुण्य देतात, पण आजच्या गंगा पूजनानं गेलेल्या पूर्वजांचा सुद्धा उद्धार आहे. म्हणून असणार हे पवित्र गंगा पूजनाचं कीर्तन आहे. खरं तर यात्रेचेही बरेचसे प्रकार आहे. कोणी चारिधाम यात्रा करतं, कोण अष्टविनायक करतं, कोण सप्तपुऱ्या करतं, कोण 12 ज्योतिर्लिंग करतं. पण आज या दोन्ही परिवारातील, जाधव परिवारातील आणि गवारे परिवारातील दोन्ही या महान व्यक्तींनी जी तीर्थयात्रा केली ती फार मोठी तीर्थयात्रा आहे आणि तिचं नाव आहे मैया नर्मदा यात्रा परिक्रमा. ती करत असताना शास्त्रानं नियम सांगितलाय, खरं तर ती पायीच करावी, पण बऱ्याच जणांना पायी करता येत नाही, म्हणून बरेचसे लोक बसणं करतात. हरकत नाही, चला आता पायी करा किंवा बसणं करा, यात्रा कशी करा, पण नियम सगळ्यांसाठी जे सांगतोय ते सारखेच. विठ्ठल विठ्ठल. सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे, जी भव्य परिक्रमा या दोन मंडळींनी केली तिचा जन्म कसा झाला हे फार महत्वाचं आहे. नर्म म्हणजे हास्य, द म्हणजे देणारी, भगवान भोलेनाथाच्या हसण्यातून जिचा जन्म आहे तिचं नाव आहे नर्मदा. कालांतरानं हे नर्मदा परिक्रमा करत असताना शास्त्राचा नियम असा आहे, ही परिक्रमा करत असताना त्या परिक्रमेमध्ये मैयाचा तट ओलांडायचा नाही. मग ती बसणं करा किंवा पायी करा. आणि पायी जर केली तर 3.5 किलोमीटर चालावं लागतं बरं का. हा, हे मी का सांगतो, मी आतापर्यंत बऱ्याच जणांचे गंगा पूजनाचे कीर्तन केले, पण अजून मी गेलेलो नव्हतो, पण मागच्याच महिन्यामध्ये आम्ही बसणं केली. हो, इतका आनंद आहे महाराज. खऱ्या अर्थानं ही नर्मदा मैयाची परिक्रमा पायी करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभूती येतात. त्या अनुभूती आज मला तुमच्या पुढे मांडायच्या आहे. पण यात्रा करत असताना ती कोणतीही असू द्या, ती नर्मदा मैयाची असू द्या, तीच करत असताना पायी असू द्या, बसणं असू द्या, पंढरपूरची असू द्या, काशीची असू द्या, अयोध्येची असू द्या, वृंदावनची असू द्या, कुठलीही असू द्या, तीर्थयात्रा करत असताना शास्त्रानं काही नियम सांगितले. विठ्ठल विठ्ठल. मनुष्यानं तीर्थयात्रेला घराच्या बाहेर पडल्यानंतर पहिला नियम फॉलो करावा, पहिला नियम पाळावा, मी आणि माझं सोडून द्यावं. बऱ्याच वेळा लोक तीर्थयात्रेला निघतात. हो, इथून तीर्थयात्रेला निघाले का, आता बाकीचं नाही सांगत, मी पंढरपूरच्या वारीचं सांगतो. लोक महिना महिना पायी पायी चालतात. तिथून जशी दिंडी त्र्यंबकेश्वरवरून निघाली, थोडी तुमच्या नगर तालुक्यात घुसली का नगर तालुक्यातून फोन घरी येतो, काय रे पोरांचं काय चाललंय, गाई बांधलंय का, दूध काढलंय का. आणि ती घरची बाई म्हणती, बाई आमचं मालक आता कीर्तनात असल, काकडा म्हणत असल, हरिपाठ म्हणत असल, मला सांगा हा दिंडीत असून चिंता कुठली करतो, बोला बोला कुठली, आणि ही घरी असून आठवण कुठली करते. मग मला सांगा खरं वारीला कोण गेलो. ऐका, तीर्थयात्रा करत असताना नियम क्रमांक 1, मी आणि माझं सोडून द्यावं. दुसरा आहे,
तीर्थयात्रा करत असताना ती कोणती असो, आपल्या शरीराला जेवढं पुरेल तेवढंच साहित्य सोबत न्यावं. मग ती कोणती असो. बऱ्याच लोकांचं मी पाहिलं, आता माझ्यासोबत तीर्थयात्रेला लोक असतात. वृंदावनला आता पुन्हा चालू फेब्रुवारीला, आता नर्मदेला मी 100 लोक नेले. लोक तीर्थयात्रेला येतात की नेमके लग्नाला येतात हेच कळत नाही. याचं कारण आहे, तीर्थयात्रा करत असताना शास्त्राचा नियमाचं शरीराला पोषक पुरेल एवढंच घ्यावं. म्हणून आजही बघा, नर्मदा मैयाची पायी परिक्रमा करत असताना आदरणीय आमचे संतू मामा असतील, त्याचप्रमाणे ह्याच गावातील जाधव परिवारातील आदरणीय एकनाथ बाबा असतील, या दोन्ही मंडळींनी परिक्रमा करत असताना ते पायी गेले. पण पायी गेलेले असताना स्वतःच्या शरीराला पुढेल एवढंच नेलं. का? त्याचं कारण आहे, यात्रेमध्ये यात्रा करत असताना माणसानं ब्रह्मचार्यासारखं जीवन जगावं. ब्रह्मचर्य या शब्दाचा अर्थ सकाळी मिळाल्यानंतर संध्याकाळची जो उपेक्षा करत नाही त्याला ब्रह्मचारी म्हणावं. विठ्ठल विठ्ठल. अजून पुढचं वाक्य बोलू. बरेच लोक आम्हाला म्हणतात, कीर्तनकार तुम्ही संत आहे, तुम्ही महाराज आहे. मी सांगू का, आम्ही महाराज जरी असलो पण संत नाहीये. बरेच लोक कीर्तन झाल्यानंतर महाराजांच्या पाया पडाय, मी तर पडूच देत नाही पाया. हो, आपलं तितकं पुण्य नाही कोणाला आशीर्वाद देण्यासाठी, मग आपण काय जगाला पाया. हा, वारकरी म्हणून जर लोक पाया पडत असतील तर एकमेकाला पाया पडू द्यावं. कारण पंढरीसी लोका नाही अभिमान, पाया पडे जन वारी तर ठीक आहे, वारकरी म्हणून पडा. पण तुम्ही जर महाराज म्हणून माझ्या वैयक्तिक जर पाया पडत असेल तर याला माझा विरोध. याचं कारण, पाया जर पडायचं असेल तर संतांच्या पडा. कारण का, बरेच लोक आम्हाला म्हणतात तुम्ही संत आहे, तुम्ही महात्मे. मी सांगू का, संत आणि महाराज या शब्दाच्या दोन वेगळ्या व्याख्या आहे. ज्यांनी आपल्या जीवनातले 6 धुन टाकले त्यांना संत म्हणावं. अशा माया मोहा लाज काम क्रोध तोडावा संबंध याचा माझा. आपल्या जीवनातले अशा माया मोहा लाज काम क्रोध ज्यांनी तोडले ते संत आहे. अजून पुढचं सांगतो, संत ते सकाळी मिळाल्यानंतर संध्याकाळची जी अपेक्षा करत नाही ते संत आहे. लोक आम्हाला संत म्हणतात, पण सांगू का, ज्याला खिसा आहे, तुम्ही जागे ना सगळे, ज्याला खिसा आहे ते संत नाही. आम्हाला खिशे म्हणून आम्ही संत नाही, आम्ही महाराज आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि यात्रा करत असताना नियम असा आहे, ब्रह्मचार्यासारखं जीवन जगावं. आता तुम्ही बघा, ही परिक्रमा केली ना, थोडंसं आता तुम्ही गडबडीत आले, थोडे एक दिवस निवांत या, संतू मामांकडे या, एकनाथ बाबांकडे या आणि त्यांना विचारा. म्हणावं फक्त एवढं विचारा, तीर्थयात्रा कशी झाली, अनुभव काय होता. आम्ही बरेच जण गंगा पूजनाला जातो, तेवढं गंगा पूजन झालं का परत त्या माणसाला तो आहे का गेला भेटायला जाती नाही. पण जा कधीतरी आणि त्या अनुभव विचारा यात्रेचे काय काय असतात. ज्यावेळेस त्या अनुभव यात्रेचे सांगतात, अंगावरती अक्षरशः काटे येतात, डोळ्यातून खळा 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 अश्रूच्या धारा वाहतात. एवढे अनुभव यात्रेचे मोठे असतात. मी सांगितलं ब्रह्मचार्यासारखं जीवन. का? ऐका, आता दूरचं सांगत नाही. आता नर्मदा परिक्रमे यात्रेला आपण घुसूया हळूहळू. चला, तुम्हाला तीर्थयात्रा फिरून आणतो बसल्या बसल्या. ऐका, फक्त तेवढं कीर्तन संपल्यानंतर भाडे एवढ्यानी देऊन टाका मला. ऐका ऐका ऐका, असं आहे, शास्त्राचा नियम असा आहे. तीर्थयात्रा करत असताना नियम असे महाराज, ती परिक्रमा असो किंवा पंढरपूरची वारी असो का काही असो, पहिला नियम, कुठल्याही तीर्थाला जर तुम्ही गेले तर तीर्थाला आंघोळ करत असताना, त्या तीर्थामध्ये स्नान करत असताना डायरेक्ट तीर्थात कधीच प्रवेश करायचा नाही. बरेच लोक काय करतात, कपडे बाजूला टाकतात आणि डायरेक्ट चंद्रभागेच्या त्या गंगेमध्ये उडी मारतात आणि बाहेर निघून येतात. नियम क्रमांक 1, गंगा ही फार पवित्र आहे. संतांनी सांगितलं या गंगेचं फक्त वाचन आहे, गंगा 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 असा उच्चार वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, संत म्हणले त्या गंगेचं फक्त वाचन गंगा गंगा असा जरी उच्चार केला तर सगळे दोष निघतात. ऐका, आता त्या गंगेमध्ये आम्ही स्नान करण्याकरता कधीतरी प्रवेश करत असताना असंही होतं की आमच्या पायाचा स्पर्श त्या पवित्र गंगेला होतो. मग काहो, कधी विचार केला का आपण की पायाचा स्पर्श गंगेला जर झाला तर आमच्या जीवनात किती पाप होईल? हा विचार कधी केला आपण? नाही करत ना. म्हणून शास्त्रानं पहिली नियमावली टाकली. धर्मसिंधू नावाचा ग्रंथ सांगतो, कुठल्याही तीर्थामध्ये प्रवेश करत असताना नियम पहिला असा पंढरी महाराज की त्या तीर्थाला पहिलं आचमन करावं.
आचमन या शब्दाचा अर्थ त्या तीर्थातलं पाणी पहिले आपल्या हातावरती घ्यावं, हातावरचं पाणी खाली सोडावं, तीर्थामध्ये आपले 2 बोट बुडवावे आणि त्या आपल्या डोळ्याला लावावे, शिकेला लावावे आणि त्या गंगेला, त्या मैयाला तिला नम्र निवेदन करावं, हे माते माझ्या पायाचा स्पर्श तुला होणार आहे, पण माझ्या जीवनात माझ्या पायाचा स्पर्श तुला झाला की माझ्याकडून पाप होऊ देऊ नको. जसं लेकरू आईच्या स्तनाला दूध पित असताना एकीकडून दूध पितं आणि एकीकडून आईला लाता मारतं, पण ते पाप नाहीये, त्या लेकराची ती गती आहे, ते लेकराचं ते रूप आहे, त्या लेकराला जसं ते पाप लागत नाही तसं हे माते तीर्थात उतरत असताना माझ्या पायाचा स्पर्श जर तुला झाला तर माझ्याकडून पाप होऊ देऊ नको. नम्र निवेदन केलं. आता तीर्थात उतरा. उतरले का? हात म्हणा गडीब. हा, उतरले. आता ऐका पुढं बारकाईनं ऐका. तीर्थात उतरल्या नियम क्रमांक 2. तीर्थामध्ये स्नान करत असताना फक्त 3 डुबक्या मारायच्या. किती? बोलत चला किती? तुम्ही काही नाराज आहे का माझ्यावरती? नाही ना महिला मंडळ? तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे आले नाही म्हणून नाराज आहे? हा, ऐका, लक्ष द्या. ऐका, थोड्या वेळ कीर्तने. आता 12 वाजत आले. एक 15-20 मिनिटं कीर्तने आणि थांबायचंय मला. ऐका, तीर्थामध्ये प्रवेश केल्यानंतर खऱ्या अर्थानं प्रसंग असा आहे, शास्त्र असं सांगतं, थोडंसं बारकाईनं ऐका. त्या तीर्थात प्रवेश केल्यानंतर डुबक्या 3च मारायच्या. त्याच्या पलीकडे तीर्थात जास्त वेळ स्नान करायचं नाही, पाप लागतं. चला, नियम क्रमांक 3 डुबक्या मारल्या की तीर्थात 3रा नियम लक्षात ठेवायचा, सूळ कधीच भरायची नाही, गुळणी कधीच करायची नाही. विशेष महिला मंडळ तुम्ही लक्ष देऊन ऐका. महिलांना फार विशेष घाण सवय असते. ती मिस्त्री लावली, त्या मिस्त्रीचा शोध कुणी जर ज्याने लावला तो फक्त सापडला पाहिजेत कधीतरी. हा, त्या मिस्त्रीची कधी काय बऱ्याच महिला ती लावली का तिथं चूळ भरतात आणि गंगेत सोडतात. हे पाप सांगितलंय. एक 4था नियम, गंगेमध्ये स्नान करत असताना अंगाला साबण कधीच लावायचा नाही, शॅम्पू कधीच लावायचा नाही. नियम क्रमांक 5, गंगेमध्ये स्नान केल्यानंतर आपल्या अंगावरचे कपडे, ओले कपडे किंवा सुके कपडे त्या पवित्र तीर्थात कधीच धुवायचे नाही. हे नियम सांगितले गंगा स्नानाचे. विडल विडल कुंडली कबरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज बोलो रे भाई सब संतन की जय. विडला 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 विडला. नुकतंच ज्यांचं आगमन झालंय ते आपल्या नाशिक जिल्ह्याचं युवा कीर्तनकारांचं एक रत्न, शिवचरित्रकार, हरिभक्तपरायण आमचे मोठे बंधू ज्ञानेश्वर माऊली तुपे, पूजनीय माऊली उपस्थित आहे. माऊलींना धन्यवाद. माऊलींसमवेत आलेले आदरणीय आमचे लहान बंधू वैभव महाराज गाडवे असतील, महाराजांना वंदन. अभंगाकडे वाटचा. विडल विडल. आपला नियम इथं होता, तीर्थात स्नान करत असताना किती नियम आपण बाळगले पाहिजेत, किती नियम आपण पार पडले पाहिजेत. मी पहिला नियम सांगितला, तीर्थात जात असताना प्रवेश करताना आचमन करावं. 2रा नियम सांगितला, तीर्थामध्ये फक्त 3च डुबक्या माराव्या, जास्त वेळ स्नान करू नये. 3रा नियम सांगितला, तीर्थामध्ये सूळ भरू नये. 4था नियम सांगितला, तीर्थामध्ये करावी लागते ते ऐका. विडल. पहिला नियम असा आहे, तीर्थयात्रेला जात असताना घरून निघाल्यानंतर पहिला नियम असा आहे, ओंकारेश्वरला जावं लागतं. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर. त्या ओंकारेश्वरला गेल्यानंतर आपल्याला मैयाचं स्नान करावं लागतं आणि मैयाचं स्नान केलं की तिथं ब्रह्मदेवाच्या उपस्थितीमध्ये, ब्राह्मणांच्या उपस्थितीमध्ये संकल्प करावा लागतो. काय करावा लागतो? बोलत चला. काय? संकल्प. आणि तो संकल्प करत असताना त्या संकल्पामध्ये नर्मदा मैयाला विनंती केली जाते, हे मैया, ही परिक्रमा करत असताना कुठलंही जरी विघ्न आलं तर त्या विघ्नामध्ये तू मला सांभाळून घे. आजपासून खऱ्या अर्थाने ही परिक्रमा करतोय, पण आजपासून माझ्या घराचा आणि माझा संबंध तुटलेला आहे. जोपर्यंत परिक्रमा पूर्ण होत नाही ती जबाबदारी आता तुझ्यावरती आहे. त्या मैयाला साकडं टाकलं जातं, तिच्या पुढे खऱ्या अर्थानं संकल्प केला जातो. आणि संकल्प करत असताना ब्राह्मण काका आपल्याला सांगतात, पूजेच्या महत्वाच्या गोष्टी घेऊन या. पहिली गोष्ट आपल्याला पूजेला नित्यला असावी ती म्हणजे गंगेचं मैयाचं उदक. हो,
कदाचित मैयाच्या तटावरून जाता 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 कधीतरी तट बाजूलाही राहून जातो आणि नियम असा आहे मैयाला सोडायचं नाही, म्हणून मैया बाजूला जाऊ नये याच्याकरता गंगेचं त्या मैयाचं उदक सोबत असावं लागतं. ते उदक सोबत असताना त्या उदकाला एक धागा बांधला जातो. ज्यांच्याकडे पायी परिक्रमा करणारे असतात त्यांच्याकडे काठी असते, तिलाही धागा बांधला जातो. कारण पायी परिक्रमा करत असताना धागा का बांधावा, भागवत कथा करत असताना 7 दिवस कथाकारांना हातात बंधन का बांधावं याचं कारण, परिक्रमा करत असताना त्या काळामध्ये घरातली एखादी व्यक्ती जर निधन पावली, त्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या सुतकाचं पातक यात्रेकरूला लागू नये याकरता बंधने. विठ्ठल विठ्ठल. कथाकारानं 7 दिवस हातात धागा का बांधावा याचं कारण आहे. पूजनीय वैकुंठवासी गुरुवर्य निवृत्ती बाबा गोतीसे म्हणायचे, कदाचित कथा चालू असताना जर परिवारामध्ये आपल्या भावकीमध्ये जर एखादी दुःखद घटना घडली तर आपल्याला अर्धी कथा, तसा नियम असा आहे, शास्त्र सांगतं सुतकामध्ये काही गोष्टी करूच नये. त्यामध्ये आपण शास्त्राचं या ठिकाणी देवी देवतांची उपासना करू नये, पूजा करू नये या वर्ज सांगितलंय. मग भागवत कथा करत असताना जर कोणी गेलं पण त्या काळात जर आपल्या हाताला धागा जर बांधलेला असेल तर त्या व्यक्तीच्या जाण्याचं जे सुतकाचं पाप आहे त्या कथाकाराला त्या काळापुरतं लागत नाही. म्हणून यात्रा करत असताना हातात बंधन बांधावं लागतं, धागा बांधावा लागतो. आता धागा बांधला पण येताना तो कुठे सोडायचा हे थोड्या वेळानं ऐकायचे. चला, तिथून परिक्रमावासी निघतात. हळूहळू हळूहळू पुढे पुढे भरपूर ठिकाणं लागतात. शहाजा प्रकाशा नावाचं एक ठिकाण आहे. ज्या शहाजा प्रकाशाचा इतिहास असा आहे, खऱ्या अर्थानं 1 वर्षाची ब्रह्मदेवाची एक रात्र होती आणि ब्रह्मदेवाची एक रात्र असताना ब्रह्मदेवानी संकल्प केला की ह्या गावामध्ये 108 मंदिरं बांधायची. 108 मंदिरं बांधायची म्हटल्यानंतर 107 पूर्ण झाली. बरं का, नीट ऐका. आजही तुम्ही जा, त्या शहाजा प्रकाशाला कदाचित दक्षिण काशी असंही म्हटलं जातं. जशी आपली काशी तसे त्याला दक्षिण काशी म्हटलं जातं. आणि त्या शहाजा प्रकाशामध्ये 107 मंदिरं बांधून झाली आणि मात्र 108वं मंदिराचं बांधकाम चालू होतं आणि प्रकाश पडला. मंदिराचं बांधकाम चालू असताना प्रकाश पडला म्हणून त्या गावाला नाव पडलं प्रकाशा. विठ्ठल विठ्ठल. आता पुढे फार आहे, एक एक तीर्थ जर सांगत बसले तर 2 दिवस जातील. थोडं धावतं सांगण्याचा प्रयत्न करतो. पुढे मला काही घटना सांगायच्या परिक्रमेतल्या, काही गोष्टी सांगायच्या परिक्रमेतल्या महत्त्वाच्या, ज्या त्या ऐकल्यानंतर कमीत कमी आपल्याला फक्त बसणं तरी जावं ही भावना आपल्याकडे निर्माण होईल. ऐका. तिथून हळूहळू निघालो का नियम असा आहे, नर्मदा मैयाचा तट ओलांडायचा नाही म्हणून पुढे या ठिकाणी एक प्रवास येतो, म्हणजे समुद्राचा प्रवास. समुद्राचा प्रवास करत असताना मैया एका बाजूने जाते आणि परिक्रमावासी बस न जाणारा, पायी जाणारा जो परिक्रमावासी तो खऱ्या अर्थानं बोटीनं जातो. का जातो तर मैया जी आहे ती समुद्राच्या बाजूने जाते. ह्या बाजूनी त्या बाजूला जात असताना मध्ये पूल लागतो, पण तट ओलांडायचा नाही ना, पूल ओलांडायचा नाही ना, म्हणून त्या समुद्रातून जावं लागतं. त्याच्यातही नियम असा आहे, समुद्रावरून जात असताना जेव्हा भरती आहुती येते तेव्हाच बोटीतून हलते, तोपर्यंत नाही. आणि एखाद्या दिवशी जर भरती आहुती जर आली नाही, कदाचित परिक्रमावासी पायीक परिक्रमा किंवा बसणं परिक्रमा करणाऱ्याला तिथंच मुक्काम करावा लागतो. आणि तिथं बसल्यानंतर अजून हेही पुढचं सांगतो, उद्या जर तुम्ही माऊलींसोबत जर तीर्थयात्रेला गेले तर हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. जो कदाचित बसणं आलेला आहे त्याला त्या बोटीचं तिकीट 500 रुपये आणि जो पायी गेलेला आहे त्याला 250 रुपये. बरोबर ना मामा? हा, चला, बरोबर आहे. ते म्हणले बरोबर आहे. विचारलं मग बरं असतं. ऐका ऐका. हा, बोटेमध्ये बसलो का बोटेचा संपूर्ण प्रवास कदाचित पहाटे सुरू होतो, कधी सकाळी सुरू होतो. जशी भरती आउटी ती तशी तशी बोट पुढे चालते. एकदा बोटीतून आपण उतरलो का एक ठिकाणी, आणि त्या ठिकाणाचं नाव आहे मिठी तलाई. बरोबर? आता ऐका, या मिठी तलाईचं महत्व काय, थोडं बारकाईनं ऐका. सगळा समुद्र सपाटीचा भाग असल्या कारणानं त्या पंचक्रोशीत जेवढं पाणी तेवढं सगळं खारं आहे. समुद्राचं पाणी खारच आहे, तिथं कुठेही जा खारच आहे. पण तिथं एक साधू ऋषी होऊन गेले. त्या साधू महात्म्यांचं नाव आता मला आठवत नाही, पण झालेला इतिहास तिथं सांगतो. गेले तर कधी जा, तेवढाच एक आश्रम आहे. समुद्र सोडला की तेवढाच एक आश्रम, त्याच्या पलीकडे तिथं दुसरा आश्रम नाही. फार अन्नदान होतं तिथं मोठं मोठं. मला तरी वाटतं त्या आदरणीय आपले संजय महाराज पाचपोरांचं त्या आश्रमात अन्नदान होतं, मला मागे कोणीतरी बोललं. तर त्या आश्रम तिथं नियम असा आहे, एक खऱ्या अर्थाने एक विहीर आहे. जसं पंचकृषी मधून या ठिकाणी एखादी नदी गेलेली असेल किंवा एखादं काहीतरी तीर्थ उगम झालेलं असेल, सगळ्याचं पाणी खारट आहे. नीट बारकाईनं ऐका बरं का.
पण साधू महाराजांनी पाहिलं की आपल्याला पिण्यासाठी इथं पाणी नाही, म्हणून त्यांनी साधना केली आणि त्या साधनेच्या जोरावरती खारं असणारं पाणी ते गोड केलं, म्हणून त्याला मिठी तलाई नाव पडलं. विडल विडल आता पुढे मग विमलेश्वर, भरूच, जालेश्वर अनेक अनेक नावाचे ठिकाण आहे. त्याच्या पुढे तीर्थयात्रा करत असताना एक अजून महत्वाचं स्थान लागतं. कधी केले तर जा तिथं. ते ठिकाण आहे नेमावर नावाचं ठिकाण. नेमावरला खऱ्या अर्थानं पोहोचलं की बसनं पायी परिक्रमा करणारा किंवा पायी परिक्रमा करणारा त्याची अर्धी परिक्रमा पूर्ण होते. कारण नेमावरला नर्मदा मैयाचं नाभी स्थान आहे. आणि नेमावरला गेलं, आता हेही ऐकून ठेवा, बऱ्याच वेळा तीर्थयात्रा करणारे आपल्याला सांगतात 3 साड्या ओट्या सोबत घ्या, पण ती कुठं सोडायचे हेच सांगत नाही. पहिली साडी ओटी सोडायची ती नेमावरला. बरेच लोक समुद्रात सोडतात, अजिबात नाही. समुद्र हा खऱ्या अर्थानं पुरुष आहे आणि समुद्राला साडी चोळी सोडून काय करायचंय तुम्हाला? ती स्त्रीचं लेणं आहे, समुद्राला नाही. समुद्राला सोडायचंय तुम्हाला धोत्राचं पान, शर्टाचं कापड सोडा. पण खऱ्या अर्थानं कुठे सोडावं थोडं बारकाईनं लक्ष देऊन ऐका. तीर्थयात्रा करत असताना नेमावरला गेलं का नर्मदा मैयाचं नाभिस्थान आहे. जसं आपलं हे शरीर आहे, नाभिस्थानापर्यंत जाऊन पोचलं की नाभिस्थान म्हणजे खऱ्या अर्थानं महिलेला ओटी भरली की महिला अशी हातात घेते, बरोबर ना, नाभी जवळ आहे. म्हणून तिथं गेल्यानंतर नर्मदा मैयाची ओटी भरावी लागते. थोडं लक्ष देऊन ऐका बारकाईनं. ओटी भरत असताना जेव्हा आपण साडी पातळ जे जे काही नेलं असेल ते सगळंची सगळं आपल्याला त्या ठिकाणी मैयाला अर्पण करावं लागतं. आणि तिथं गेल्यानंतर अजून 1-2-3 मंदिर आहे पाहण्यासारखे. पण खऱ्या अर्थानं त्या तीर्थावरून मैयावरून थोडीशी वर गेले का मैयाचा जिथून खऱ्या अर्थानं नाभिस्थानाचा जन्म झालाय ते जन्मस्थानही तिथं छोट्या मंदिरात आहे. बरेच लोक मोठं मंदिर पाहिलं का तिकडं पळतात, पण कधी कधी मोठं पाहता पाहता छोटं ठिकाण पाहायचं राहून जातं. म्हणून ऐका, त्या नेमावरला गेल्यानंतर मैयाचं नाभिस्थानाची पूजा केली जाते. आणि थोडं लक्ष देऊन ऐका, पूर्ण परिक्रमा करत असताना जिथं जिथं परिक्रमेमध्ये आपल्याला छोट्या छोट्या लहान लहान मुली दिसतील, कारण नर्मदा मैया म्हणजे कन्येचं स्वरूप आहे, लहान मुलीचं स्वरूप आहे. जिथं जिथं लहान मुली दिसतील तिथं तिथं त्या कन्येचं पूजन करायचं, तिला हळदी कुंकू लावायचं. आपल्याकडे असलेले 10 रुपये तिला द्यायचे, 20 रुपये तिला द्यायचे, गोळ्या चॉकलेट काय असेल ते तिला द्यायचे, तिचं दर्शन घ्यायचं. चला, त्या नेमावरला दर्शन घेतलं की हळूहळू हळूहळू आता पुढे निघायचं. हळूहळू पुढं आले का आपण बरोबर येऊन पोचतोय त्या अमरकंटकला. आता मी थोडं धावतं सांगतोय, वेळ आपल्याकडे कमी आहे. 10ला जर कीर्तन सुरू झालं असं तुम्हाला की परिक्रमा सांगितली असती, पण वेळ आपल्याकडे कमी आहे. अमरकंटकला आल्यानंतर खऱ्या अर्थानं पाहण्यासारखी भरपूर ठिकाणं आहे. त्यामध्ये दूधधारा आणि दुसरी धारा कोणती? कपिलधारा. दूधधारा आणि कपिलधारा नावाची 2 ठिकाणं आहे. आता ही नावं का पडले? मैया खाली उतरत असताना मैया अशी उतरतीये, म्हणजे त्याला आपण काय म्हणूया, गंगेचा जसा ओघ ब्रह्मगिरीवरून जर सुटला तर खाली येऊन जसा आदळतो तशी मैया वरून पडते. कपिल महामुनींनी तिथे साधना केली म्हणून त्या धारेला नाव पडलं कपिलधारा. आणि खऱ्या अर्थानं तिथं माझ्या मते दुर्वास ऋषींनी साधना केली म्हणून त्या धारेला नाव पडलं दूधधारा. विठ्ठल विठ्ठल ऐका ऐका, आता पुढे चला. कपिलधारा दूधधारा ती संपली का आता हळूहळू हळू पुढे निघायचं. आणि मैया की बगिया म्हणून एक ठिकाणी बरं का, जा तिथं. आता ते मेन परिक्रमेत खरं मैया की बगिया त्याला म्हणतात. मैयाची बगिया पारकाय नाही का, तिथं खऱ्या अर्थानं नर्मदा मैयाचा जन्म झालेला आहे. तीर्थयात्रा करत असताना नेमावरला आलं का मग तिथं यावं लागतं. आणि तिथं आल्यानंतर मग आपण जे संकल्पाला आणलेलं जे पाणी बॉटलमध्ये आणलेलं पाणी, ते पाणी अर्ध तिथं ओतलं जातं. तिथंही संकल्प केला जातो, परत पूजा केली जाते. ते पाणी अर्ध तिथं ओतलं जातं. तिथलं पाणी पुन्हा बॉटलमध्ये घेतलं जातं आणि तिथून आता लोक निघतात. आणि निघाल्यानंतर बरोबर हळूहळू हळूहळू पुढे मग खऱ्या अर्थानं हौशंगाबाद आहे, महाराजपूर आहे, फार ठिकाणं सांगण्यासारखी. हळूहळू लोक येतात आणि खऱ्या अर्थानं ओंकारेश्वरला येऊन पोचतात. पुन्हा ओंकारेश्वरला आले की खऱ्या अर्थानं परिक्रमा करत असताना आम्ही एकाच देवाचं दर्शन घेतलं होतं, ते म्हणजे ममलेश्वराचं. कारण संकल्प झाला की बाजूला ओंकारेश्वराला जाता येत नाही.
कारण मध्ये पूल आहे. मग ममलेश्वराचं दर्शन घेतलं होतं, पण आता आम्ही संकल्प यात्रा पायी करून आलोय, पूर्ण करत असताना प्रसंग असा घडतोय, ज्यावेळेस आम्ही ओंकारेश्वरला येऊन पोहोचतो, जिथं संकल्प केला होता तिथंच ब्राह्मण बुवा परत येतात, मंत्रघोष उच्चारतात आणि तिथं संकल्प सोडला जातो. आपल्या सोबत आणलेली 1 रुपया आणि जी सुपारी आहे तिची विधिवत पूजा केली जाते आणि मैयाच्या बॉटल मधलं जे पाणी आहे तिथं ती पाणी जे आहे ब्राह्मण काका सांगतात, आता हे पाणी घ्यायचं आणि परिक्रमा करत असताना तुमची परिक्रमा पूर्ण झालेली आहे, पण एक 14-15 किलोमीटरची परिक्रमा आहे, तुम्ही केली का ती? केली. त्याला काय, त्या परिक्रमेला काय म्हणतात? ओंकारेश्वरच्या पूर्ण डोंगराला ती केली जाते. ती करत असताना पुढे गेल्यावरती संगमाचे एक ठिकाण आहे, ते ब्राह्मण काका आपल्याला सांगतात. त्या संगमावरती गेलं, हे सगळं पाणी त्या संगमावरती सोडायचं, हातातला दोरा तिथं सोडून टाकायचा, सुपारी घरी न्यायची, ती फोडायची, खायची आणि 1 रुपया आपल्या पाकिटात ठेवायचा. असा हा परिक्रमेचा नियम. विठ्ठल 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 विठ्ठल. आता हे ऐका, आता हे ऐकलं, हे थोडं धावतं सांगितलं, हे आता थोडंसं निवांत सांगतो. परिक्रमा करत असताना काही महत्त्वाच्या ठिकाणावरून जावं लागतं. त्यातलं सगळ्यात एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे शूळपाणीचा डोंगर. शास्त्र असं सांगतं की शूळपाणीच्या पुढे निघाल्यानंतर आपल्याला जेवढे ठिकाणं लागतात ती देवभूमी, ती देवांसाठी केलेली परिक्रमा आहे. पण शूळपाणीच्या डोंगरातून जात असताना तो चढलेला डोंगर तिथपर्यंत केलेली परिक्रमा म्हणजे गेलेल्या पितरांसाठी केलेली परिक्रमा. विठ्ठल विठ्ठल बाबा, फार कठीण आहे. शूळपाणीचा डोंगर म्हणजे खऱ्या अर्थानं तो डोंगर चढता चढता पायी परिक्रमा करणाऱ्याच्या नाकी नऊ येतात, एवढा भयंकर आहे. घनदाट जंगल, आपली लोक नाही, वेगळ्या समाजाची वेगळीच लोक, त्यांची भाषा आपल्याला कळत नाही, आपली भाषा त्यांना कळत नाही. मधल्या काळामध्ये आता खऱ्या अर्थानं नर्मदा मैयाची परिक्रमा ही प्रगत झाल्यामुळं थोडासा तिथे बदल झाला, पण पूर्वीच्या काळी पायी परिक्रमा करणारा गेला की तो जो काय सोबत घेऊन झालाय, येताना जेवढा सोबत नेलेलं होतं तेवढं तिथं सोडावं लागायचं आणि एकटं यावं लागायचं. एवढे पूर्वी खऱ्या अर्थानं तिथे दरोडे पडायचे, चोऱ्या व्हायच्या, पण आता प्रगत झालंय. पण ऐका, आता शूळपाणीच्या डोंगरामध्ये घडलेला एक प्रसंग मी आपल्या पुढे मांडतो आहे. मी आतापर्यंत एक जवळजवळ 15 ते 16 लोकांची कीर्तनं केली गंगा पूजनाची, आणि माझा स्वभाव आहे की ज्या माणसानं तीर्थयात्रा केली, तीर्थयात्रा करत असताना कीर्तनाच्या अर्धा तास आधी जाणं आणि त्याला मैयाचे अनुभव विचारणं हा माझा स्वभाव आहे पहिल्यापासनं. मी त्या व्यक्तीला विचारलं, आपल्या त्र्यंबकेश्वरजवळ तळवाडे गाव आहे, आणि त्या तळवाडे गावामध्ये ती व्यक्ती, मला आता नाव नाही आठवत, बोडके परिवारातील आहे. त्यांनी सांगितलं, महाराज शूळपाणीच्या डोंगरामधून जात असताना ती मैया किती काळजी घेते हो. म्हणलं, दादा काय अनुभव घडला? रडत रडत सांगितलं हो त्यानं. महाराज शूळपाणीच्या डोंगरातून जात असताना प्रसंग असा घडलाय महाराज की खऱ्या अर्थानं डोंगरांनी चढत होतो, आणि नियम असा असतो, एखाद्या ठिकाणी जर परिक्रमा वास्याला जर एखाद्या आश्रमातल्या साधू महाराजांनी म्हटलं ना, महाराजजी प्रसाद पाव म्हणजे प्रसाद घ्यावा, तर त्यानं घ्यावाच. आणि त्यानं जर सकाळी तो प्रसाद नाही म्हटला तर अख्ख्या दिवस उपाशीच मारावं लागतं, नाही मिळत संध्याकाळपर्यंत. हा वरच त्या भूमीला. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, सकाळी एका व्यक्तीनं सांगितलं होतं थोडा प्रसाद घेतला नाही, पण आता संध्याकाळ होण्याची वेळ आली, 6 वाजले महाराज, आणि आता खऱ्या अर्थानं शूळपाणीच्या डोंगरातून जात असताना हळूहळू वर चढतोय. पोटात तर भूक लागली, कावळे गागायला लागले, आता जर खाल्लं नाही तर चक्कर येऊन पडेल अशी अवस्था आहे. आणि त्या काळामध्ये मला खऱ्या अर्थानं भुकेची अवस्था प्राप्त झाली, आणि मनात मी इच्छा व्यक्त केली, आज ही परिक्रमा करत असताना सकाळी जर आपण जेवलो असतो तर बरं झालं असतं. पण जाऊ द्या, मैया या जगात आहे असं म्हणतात, ती दर्शन देते असं म्हणतात. मैयाला एकच विनंती, ए मैया, आज मला थोडीशी वेगळी गोष्ट खाण्याची इच्छा झाली, तेवढी फक्त पूर्ण कर. त्यानं इच्छा व्यक्त केली. मला एवढ्या घनदाट जंगलामध्ये जर कोणी बाजरीची भाकरन, वांग्याचं भरीत आणि कांदा जरा आणून दिला तर लय गोड काम होईल. आता मला सांगा, एवढ्या डोंगरात जिडं माणूस नाही तिडं कोण जाईल मारायला? पण ऐका, हा ती कशी इच्छा पूर्ण करते. एवढीच इच्छा व्यक्त केली, आणि एवढी इच्छा व्यक्त केल्या की नंतर हळूहळू हळूहळू हळू डोंगर चढत असताना एक 10 वर्षाची मुलगी आली. महाराजजी प्रसाद पाव, आणि ज्या क्षणी येते त्या मिनिटाला ते आपल्याला विस्मरण पाडून देते.
त्या मिनिटाला कळत नाही का ही माझी मैया होती. ती गेल्यानंतर आपल्याला कळतं अरे ही मैया होती का ना. आल्यानंतर माझ्या हातामध्ये तिनं वांग्याचं भरीत, कांदा आणि खऱ्या अर्थानं बाजरीची भाकर आणि अजून मिरचीचा ठेचाही दिला. महाराज मी तो तेवढाच खाल्ला, पण खाल्यानंतर इतका तृप्तीचा ढेकर आल्या. म्हणलं का हो एवढ्या घनदाट जंगलात ती भाकर आणि बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत आलं कसं. त्यानं सांगितलं महाराज भाकर घेऊन आलेली दुसरी तिसरी कोणी नव्हती, ती माझी नर्मदा मैया होती. विडल विठल अनुभव क्रमांक 1 2. नाशिकमध्ये सातपूरला जाताना खुटवड नगर आहे. तिथली एक इंजिनियर मुलगी, तिनं खऱ्या अर्थानं आता आमच्या सोबतचाच आत्ताचाच काळ आहे. मला ती भेटली. म्हणलं ताई तुम्ही कुठल्या. म्हणले नाशिकच्या. म्हणलं आम्ही नाशिकचे. ताई तुमचं शिक्षण. म्हणलं तरुण दिसताय. महाराज मी इंजिनियर आहे. आणि मी मैयाला या ठिकाणी विनंती केली होती. मी बऱ्याच वेळा यूट्यूबला सोशल मीडियाला मुलाखती ऐकल्या होत्या परिक्रमा केलेल्या लोकांच्या. आणि मी मैयाला खऱ्या अर्थानं प्रार्थना केली होती का ज्या दिवशी मी इंजिनिअरिंग पूर्ण होईल, चांगल्या मार्कांनी पास होईल, तुझी पायी परिक्रमा पूर्ण करेल. आणि त्या ताईनं सांगितलेला विषय थोडा बारकाईनं ऐका. तिची मुलाखत त्यावरती मी ऐकली. तो आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. बघा काय नुसती कीर्तन ऐकू नका हो. संत म्हणले अनुभव आले अंगा ते या जगा. अनुभव फार महत्वाचा आहे. तो अनुभव ऐकून जरी आपल्याला परिक्रमा करण्याची जरी इच्छा प्राप्त झाली तर खऱ्या अर्थानं आपलं जीवन सार्थक आहे. विडल विडल म्हणजे महाराज पायी परिक्रमा करायची, पण मायबापाचा विरोध आहे. मायबापाचा विरोध असताना आईबापांनी सांगितलं नाही तरुण वय 21-22 वर्षाचं वय आणि एवढ्या वयामध्ये तुला एकटा आम्ही परिक्रमेला जाऊ देणार नाही. पण माझी इच्छा होती. 8 तास होता मैयाकडं. मैया परिक्रमेला तर यायचंय पण पायीच करायची. आई वडिलांनी सांगितलं पोरी अगं तू एकटी एवढ्या परिक्रमेला 3,500 किलोमीटर चालावं लागतं. नाही आई बाबा माझा मनोरथ आहे, मला जायचंय. आणि मग खऱ्या अर्थानं म्हणले माझे आई वडील मला ओंकारेश्वर पर्यंत घेऊन आले. आणि योगायोग असा की आमचा संकल्प चालू असताना आपल्याच नाशिकची काही मंडळी चांदवड तालुक्यातली बाजूला बसलेली होती आणि त्यांचाही संकल्प चालू होता. संकल्प चालता 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 आपल्या नाशिकची भाषा कधीच लपत नाही. ती भाषा त्यांनी ऐकली, यांनी त्यांची ऐकली. विचारलं का हो तुम्ही कुठले. म्हणले चांदवड तालुक्यातले अमुक अमुक गावचे. बरं बरं बरं. तुम्ही. आम्ही सातपूरचे खुटवड नगरचे. बरं का हो. मग एका प्रश्नाचं उत्तर द्या. परिक्रमा करत असताना तुम्ही सगळे येताय का. नाही म्हणले आमची 22 वर्षाची पोरगी, तिला पायी परिक्रमा करण्याची इच्छा आहे. बरं आणि तुम्ही हो म्हणलाय. म्हणले आम्ही दोघं जोडी नाही नवरा बायको म्हणले. आणि वय होतं त्यांचं, त्या बाबांचं वय होतं खऱ्या अर्थानं 55 आणि त्या आईसाहेबाचं वय असेल कमीत कमी लईत लई 45 ते 50. मग खऱ्या अर्थाने त्यांनी सांगितलं आता आमची चिंताच मिटली. खऱ्या अर्थानं पोरगी एकटी कशी पाठवावी म्हणून पण काळजी नाही. तुम्ही आमच्या नात्या गोत्यातलेच निघाले. एक काम करा ना आमच्या दिदीलाही तुमच्यासोबत परिक्रमेला घेऊन जा. म्हणजे हरकत नाही. आता मात्र तिघांनी संकल्प केला. संकल्प केल्यानंतर तिघही खऱ्या अर्थानं त्या परिक्रमेला निघाले. आणि जात असताना तिनं सांगितलं की शूळपाणीचा डोंगर उतरल्यानंतर प्रसंग असा होता. माझ्या आई वडिलांनी सांगितलं होतं बेटा परिक्रमेमध्ये खऱ्या अर्थानं आम्हाला रोज एक फोन करायचा. त्या पोरीनं त्या आईबापाला सांगितलं आई बाबा मी जिच्यासाठी चालली आता 3 महिने मी तिचीच होऊन राहणार. तुम्हाला जर वाटलं माझी आठवण आली तुम्ही बिंदास फोन करा, पण मी तिथून फोन करणार नाही. असा प्रसंग झाल्यानंतर त्यावेळेस त्या आई वडिलांनी सांगितलं हरकत नाही तू नको करू आम्ही फोन करत जाऊ तुला. फक्त 2 शब्द आमच्याशी बोलत जा कशी कुठे काय. बरं बरं आई बाबा काळजी करू नका. आता मात्र प्रसंग असा घडला त्या ताईनं सांगितलेला दृष्टांत अंगावरती शहारे आणणार आहे, अंगावरती काटे आणणार आहे. नर्मदे हर विठल विठल शोळपाणीचा डोंगर उतरला आणि प्रसंग असा घडला रोज मायबापाचा फोन यायचा. पण त्या दिवशी मुक्कामासाठी आश्रमही सापडत नाही. आणि आश्रम सापडत नसताना आश्रमाच्या शोधात म्हणले आम्ही. ते दोघं पुढे निघून गेले. आणि मैयाचा एक नियम आहे बरं का. तुम्ही परिक्रमा करत असताना जर तुम्ही ग्रुपनं जर गेले किंवा नवरा बायको जरी गेले तर ती दोघांमध्ये कमीत कमी 2 किलोमीटरचं तरी अंतर ठेवती, पण संघ चालून देत नाही. हो कारण सारखे वारखे सोबत असले का चिंतन नाही ना. हो मग प्रपंचाच्या गप्पा
पण जर एकटं असलं की नरमध्ये हर, नरमध्ये हर. आणि संतांनी सांगितलंय नाम घेता वाट चाले, नाम घेता वाट चाले. नाम घेता वाट चाले, नाम घेता वाट चाले, नाम घेता वाट चाले, नाम घेता वाट चाले. नाम घेता वाट चाले, जय हो. नाम घेता वाट चाले. यज्ञ पावो ना पावो, बाबा जय हो, जय हो. यज्ञ पावाला पावाले, 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 यज्ञ पावाला साडेबारा वाजत आले. शेवटचा प्रसंग आहे आणि कीर्तनाला पूर्णविराम आहे. ऐका ऐका. प्रसंग असा घडलाय, नरमध्ये हर, नरमध्ये हर नामाचा उच्चार आहे आणि प्रसंग शूळपाणीचा डोंगर. ऐका, थोडं लक्ष द्या माझ्याकडं. शेवटचा प्रसंग आहे, थोडं बारकाईनं ऐका. इकडे बघा माझ्याकडं, ऐका. आणि प्रसंग असा घडला, शूळपाणीचा डोंगर उतरला. रोज मायबापाचा फोन यायचा, पण आज फोन का आला नाही म्हणून ते पाहण्याकरता बॅगेतून फोन काढला, तर फुगते तर फोन स्विच ऑफ. आता तिला वात्र म्हटलं. आणि हे बघा, शेवटी आईबापाचं हृदय ते आईबापाचं हृदय असतं. आज सकाळपासून माझे आई वडील फोन करत असतील, पण अजून फोन का आला नाही तर पाहण्याकरता गेली तर मोबाईल स्विच ऑफ आहे. आता मात्र तिला मायबापाची काळजी वाटू लागली. कदाचित आई वडिलांना असं नको वाटायला का रस्त्यात पुरीला काही झालं का, काही यात्रेत परिक्रमेत विघ्न आलं का, असं वाटायला नको. म्हणून या ठिकाणी आता काय करावं, फोन तर स्विच ऑफ आहे, आश्रमाची चार्जिंगची व्यवस्था नाही. आणि तिनं फक्त मनातली मनात त्या इंजिनियर पुरीनं घरच्यांशी बोलण्यासाठी इच्छा व्यक्त केली. आई थोडं बारकाईनं ऐका बरं का, हा विनोद नाहीये, हे घडलेले प्रसंग आहे. आणि तिनं फक्त आई वडिलांशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. त्याच रस्त्यानं एक 60 ते 65 वयाची म्हातारी चालली होती म्हणले. आणि ती म्हातारी आल्यानंतर बोलली, बेटा हेलो हेलो आपको फोन चाहिए ना. तिकडे सगळे हिंदी बोलतात, तिकडे मराठी नाही. महाराष्ट्र सोडले का मराठी नाही. हेलो आपको फोन चाहिए बात करो. मी सांगितलं ती ज्या मिनिटापुरतं येते त्या मिनिटापुरतं ती माहीत आटकून टाकवती, कळतच नाही माई आहे म्हणून. फोन घेतला म्हणले, बोलले. तिचा फोन परत गेला आणि परत गेल्यानंतर ती नाहीशी झाली. दुसऱ्या दिवशी फोन चार्जिंग केला, मायबापांना फोन केला. आई बाबा आता माझा फोन चार्जिंग झालाय, आता तुम्ही याच्यावरती फोन करा. त्यावेळेस त्या आई बापांनी सांगितलं, बेटा ज्या फोनवरती आम्ही काल फोन केला होता, संध्याकाळी आम्ही त्याच फोनवरती पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्या नंबरचं नॉट रिचेबल, हा फोन नंबर अस्तित्वात नाही, अस्तित्वात नाही, अस्तित्वात नाही असं सांगत होते. त्यावेळेस त्या इंजिनियर ताईने सांगितलं, महाराज फोन घेऊन आलेली म्हातारी नव्हती, तर माझी नर्मदा मैया होती. विठ्ठल विठ्ठल दादा, घरी जेवढी आपली काळजी कोणी करत नाही ना, ऐकाव आई, तेवढी माझी मैया परिक्रमेत आपली काळजी करते बरं का. या 2 मंडळींना विचारा किती काळजी करते ती. अहो घरी खऱ्या अर्थानं आमचे घरचे लवकर जेवायला जेव म्हणत नाही हो, थोडं बारकाईनं ऐका. पण ती नर्मदा मैया की परिक्रमा करत असताना कधीच उपाशी ठेवत नाही. कधी मसाली भात देते तर कधीतरी रोट देते, काही ना काही देते, पण दादा ती मैया उपाशी नाही ठेवत.
फार उपकार आहे तिचे. म्हणून माझी एक विनंती आहे, ज्यांना पायी करता आली त्यांनी पायी करा, आणि ज्यांना बसणं करता आली त्यांनी बसणं करा, पण एकदा तरी मैयाची परिक्रमा करा. या जगात देव आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर म्हणजे नर्मदा परिक्रमा. विठ्ठल विठ्ठल. अशी ही मैयाची पायी परिक्रमा आदरणीय आमचे संतू मामा गावारे असतील, इकडे आदरणीय आमचे एकनाथ बाबा जाधव असतील, दोन्ही मंडळींनी केली. मी सांगेल गड्या, आपण अभागी आहोत की ती पायी परिक्रमा आपल्याला घडत नाही. यंदा मी ती पायी बसणं करत असताना मी प्रत्येक तीर्थावरती गेलो. मी कन्यापूजन करत असताना त्या मुली ज्या वेळेस राहायच्या त्यांना आम्ही 10-10 रुपये द्यायचो, त्यांना रुमाल, त्या हार बांगड्याची काही काही नेलेलं होतं देण्याकरता. मी त्यांना एकच सांगायचो, ती छान म्हणायच्या, ते बरं त्या पोरींना सवय असते, त्यांना आपण 10 रुपये ते काही दिलं, ते म्हणायचे बेटा आपकी परिक्रमा अच्छी हो जाए, असं म्हणायच्या त्या. मी प्रत्येक ठिकाणी गेलो की काहीतरी दिलो का तिला सांगत होतो परिक्रमा अच्छी हो जाए ऐसा मत बोल, फिर अगले बार आना है तो जोडी से पैदल आओ, असं मागणं मी मागितलं. माझी इच्छा आता एवढीच आहे, थोडी आमची पोरगी अजून 1.5 वर्षाची, ती थोडी राहायला लागली का आम्ही दोघंही जोडीनं पायी करणार. हा संकल्प आहे माझा, या व्यासपीठावरून बोलतो. जाऊ द्या महाराज मरू द्या. आणि एकदा नर्मदा मैयाची या ठिकाणी आपल्यावरती कृपा झाली का घरामध्ये काहीच कमी पडत नाही. याचं मूर्तिमंत उदाहरण आता यांना येईल. विठ्ठल विठ्ठल. म्हणून अशी असणारी खडतर मैयाची परिक्रमा. आणि काय आनंद आहे हो मामा, रोज तिचं स्नान. काय याच्यापेक्षा भाग्य मी म्हणतो या जगात, काय काय भाग्य. अहो रोज तिचं स्नान, रोज तिच्या सानिध्यात, रोज तिच्या छायाछत्राखाली, रोज तिच्या सावलीत. एवढं प्रेम करती, एवढं प्रेम करती का घरी आल्यानंतर ज्यांनी यंदा पायी केली ते पुढच्या वर्षी घरीच बसत नाही. हा इतिहास आहे हो. ते म्हणतात परत जायची. मी असे काही माणसं पाहिले का 15-15 वर्ष दरवर्षी परिक्रमेची वेळ झाली का निघतात. संन्याशी लोक परिक्रमेला जात असताना, ब्रह्मचारी जात असताना, माऊली ते लोक जात असताना दसरा झाले की मग निघतात, आणि आपले गृहस्थी दिवाळी झाली का मग निघतात. याचा नियम आहे. म्हणून ही परिक्रमा खडतर आहे पण फल देणारी आहे. अशी असणारी नर्मदा मैयाची परिक्रमा या दोन्ही मंडळींनी केली. म्हणून आपल्या जीवनात अशी तीर्थयात्रा घडावी. आता नियम असा आहे, ज्यांना परिक्रमा करता आली नाही त्यांनी कमीत कमी बसणं करा, ज्यांना बसणं करता आली नाही त्यांनी चारीधाम करा, ज्यांना चारीधाम यात्रा केली नाही त्यांनी एक काम करा, पंढरपूरची तरी एक वारी करा. का करा माहिती का? पंढरीसी जाणे एक वेळा, पंढरीसी जाणे एक वेळा, पंढरीसी जाणे एक वेळा, पंढरीसी जाणे एक वेळा. काशी यात्रा पात द्वारकेच्या तीर, काशी यात्रा पात द्वारकेच्या तीर, पंढरीची जाणे पंढरीची जाणे एक वेळा, पंढरीची जाणे एक वेळा, पंढरीची जाणे एक वेळा. काशी यात्रा पाच द्वारकेच्या तीन, पंढरीची जाणे, पंढरीची जाणे एक वेळा, पंढरीची जाणे एक. आकाश यात्रा पावत द्वारकेच्या तीन, पंढरीचे जाणे, पंढरीची जाणे एक वेळा, पंढरीची जाणे एक वेळा. महाराज म्हणले काशी यात्रा 5. ऐकाव पंढरपूरच्या वारीत ताकद किती. काशी यात्रा 5, द्वारकेच्या 3 आणि पंढरीशी जाणे एक वेळा. आता अर्थ आहे का? काशी यात्रेच्या 5 तीर्थयात्रा केल्यानंतर जे पुण्य मिळतं, थोडं लक्ष देऊन ऐका बरं का. काशीच्या 5 तीर्थयात्रा केल्यानंतर जे पुण्य मिळतं, द्वारकेच्या 3 तीर्थयात्रा केल्यानंतर जे पुण्य मिळतं ते पंढरपूरच्या एका वारीत. म्हणून एक काम करा, कधीतरी पंढरपूरला 100% जाण्याचा प्रयत्न करा. आणि पंढरपूरला जात असताना महाराज फार आनंद वेगळा आहे. किती आनंद वेगळा आहे.
जगाच्या पाठीवरती लाख रुपये देऊन आनंद जो मिळत नाही तो पंढरपूरच्या वारीत आहे. म्हणून दरवर्षी वारकरी जातात. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेडिया, सुख देईल वेसावारे. संतांनी सांगितलं जगाच्या पाठीवरती पंढरपूर असं क्षेत्र आहे का पंढरी सारखा क्षेत्र नाही आणि पांडुरंगासारखा देव नाही. बघा तुम्ही कुठल्याही क्षेत्रावरती जा, देवाला स्पर्श नाहीये, पण जगाच्या पाठीवरती पंढरपूर असं क्षेत्र आहे. अरे या रे लहान तोर आंधळ्या पांगळ्याचा सगळ्यांचा 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 आमचा पंढरीचा विठोबा आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, या जगात ज्याला कोणीच नाही त्याला पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आहे. त्या पंढरपूरच्या वारीत काय आनंद असतो 2 मिनिटं तेवढा ऐकायचं आहे. आमच्या बहिणीची तेवढी इच्छा आहे ती पूर्ण करतो. ती मला म्हणली दादा तेवढी इच्छा पूर्ण कर. म्हणलो करतो हां, काळजी करू नको. ऐकावं लागतं भाऊ बहिणीचं. जर बहिणीचं ऐकलं नाही तर बहीण पुढे किती दणका देते काय ना, चांगला अनुभव असेल. ऐका चला चला निघायचंय पंढरपूरला. निघायचं करोनी उचित हो, करोनी उचित प्रेम गाली हृदया. दान मागायास आल दान मागायास, दान मागायास आल दान मागायास. दान मागायास आलो, दान मागायास, दान मागायास आलो, दान मागायास. करोनी उचित हा टाळी टाळी जय हो जय हो. करोनी उचित हो, करोनी उचित प्रेम गाली हृदयात. आल दान मागायास आल दान मागायास, दान मागायास आल दान मागायास. दान मागायास आलो, दान मागायास, दान मागायास आलो, दान मागायास. आता त्या पंढरपूरच्या वारीमध्ये वाराचे अभंग, वाराची वेळ आपल्याकडे कमी आहे, त्याच्यामुळे वाराचा अभंग ऐका. हा 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 जय हो जय हो. हा हे अहम वागा सोहम वागा प्रेम नगरा वारी. सावध होनी भजन लागा देव करा कैवारी. ये मल्हारीची वारी मल्हारीची वारी ये माझा. मल्हारीची वारी मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. हे अहम वागा सोहम वागा प्रेम नगरवारी. सावध होवनी भजन लागा देव करा कैवारी. ये माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी ये माझा. मल्हारीची वारी मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. हे डौल फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका. डौल फिरवे हो, डुगु डुगु ऐका. हे डौल 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 फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका. डौल फिरवे हो, डुगु डुगु ऐका. तुम्ही डुगु डुगु ऐका. डुगु डुगु ऐका. तुम्ही डुगु डुगु ऐका. डुगु डुगु ऐका. नर्मदा परिक्रमा जर केली नाही, पंढरपूरची वारी जर केली नाही, त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथांकडे गेलो नाही, हरिपाठ जर केला नाही, कीर्तन ऐकलं नाही, तर महाराज म्हणले काय, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे क्षणात शेवटी बा काळ बांधून नेईल. क्षणात शेवटी बा काळ बांधून नेईल. हे एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. आमचे काय बाजाईल. आमचे काय बाजाईल. एक साथ हातवर संपलाय कीर्तन. एका टाळीत जय हो
पिंगळा माधवारी बोल बोली रे का पिंगळा माधवारी बोल बोली रे का हरी बोल हे पिंगळा माधवारी बोल बोली रे का पिंगळा माधवारी बोल बोली रे का सर्वांनी एक ताली वाजवा. परम पूजनीय भैरवानंदगिरी महाराजांचं आदरणीय स्वागत या ठिकाणी होत आहे. मैयाच्या भजनामध्ये सर्वांनी स्वागत करूया. नर्मदे हर बोलो नर्मदे हर 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 हे नर्मदे हर बोलो नर्मदे हर नर्मदे हर बोलो नर्मदे नर्मदे हर बोलो नर्मदे हर नर्मदे हर बोलो नर्मदे हर हे नर्मदे हर बोलो नर्मदे हर 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 हे नर्मदे हर बोलो नर्मदे हर 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 हरी नर्मदे हर बोलो नर्मदे हर 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 मात श्री नर्मदा